केळकर हे कवी होते. कवी अज्ञातवासी या नावाने ऐतिहासिक विषयांवर ते कविता करत आणि अशा प्रकारे ऐतिहासिक विषयांवर कविता करता करता अशा प्रकारच्या वस्तू ज्यांचा उल्लेख त्यांच्या कवितांमध्ये येत असे त्या आपल्याकडे का असू नयेत, ह्या एका विचाराने त्यांना प्रेरित केलं आणि 1920 साली त्यांनी संग्रहालयातील पहिली वस्तू जमवली. ती पहिली वस्तू जमवली आणि तिथून पुढे माझी आई म्हणायची की मनूच्या माशाप्रमाणे त्यांचा संग्रह वाढत गेला आणि बघता बघता वस्तू संग्रहाचं रूपांतर वस्तू संग्रहालयामध्ये कधी झालं हे बहुधा स्वतः केळकरांनाही कळलं नसावं. अत्यंत ध्येयवेड व्यक्ती ज्याला म्हणतो आपण, अशा प्रकारे आयुष्यातली 70 वर्ष त्यांनी झोकून दिली आणि हे अद्वितीय असं संग्रहालय जनतेसाठी खुलं केलं.